दावा केलाय। दाव्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ झाली आहे, कारण 22 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे आता भाजपमधनं लढणार असा मोठा दावा आता आमदार रोहित पवारांनी केलाय आणि यात एकनाथ शिंदेंच्याही काही आमदारांचं ठरलंय असाही दावा त्यांचा आहे। आता हे सगळे जे आमदार आहेत ते भाजपमधनं लढणार आहेत आणि फक्त प्रक्रिया थोडी लवकर झाली असा दावा रोहित पवारांनी केला। त्याचबरोबर जर त्यांनी आत्ताच प्रवेश केला तर परत निवडणूक होईल आणि पुन्हा निवडणूक झाली तर तटकरे निवडून येणार नाहीत, त्यामुळे सावधगिरीनं पावलं उचलली जात आहेत असा दावा रोहित पवारांचा आहे। भाजपमध्ये सुद्धा ट्रॅप लावलाय आणि या ट्रॅपमध्ये बरेच जण अडकलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे असंही रोहित पवार म्हणाले। दरम्यान भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना असे दोन्ही मिळून हे 40 जण आहेत असंही रोहित पवार म्हणतायत, त्यामुळे रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडे वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात, पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल। घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलंय? नाही, असं नाही, ते काही घेऊन जाणार असं होत नसतं। भाजपनेच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले आहेत असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे। घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून 40 आहेत। विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत। आता तुम्ही मला बघा, विखे पाटील साहेबांना श देण्यासाठी कोल्हेंना तिथे एमएलसी बनवलं। आता कोल्हेला तिथे एमएलसी बनवला असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे, हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून, त्या ठिकाणी बीजेपीतून ते उभे राहतील। आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर ऑलरेडी रणनीती, आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये। हे सगळं सगळ्यांना माहिती आहे। उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा, मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार। आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी भविष्यकाराने भविष्य आखण्याची काही आवश्यकता नाही। तुम्ही आपल्या पक्षाचंच बघा, आपल्या पक्षामध्ये काय चालतं त्याच्यावरतीच तुम्ही लक्ष ठेवून राहा। आमच्या पक्षामध्ये अजितदादांना मानणारा हा गट आहे, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती, नेत्यांपर्यंत आम्ही सुनित्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित। राज्यामध्ये अनेक भोंदू जे खरात सारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेले आहेत। मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे। आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ। राष्ट्रवादीचे नेते तटकरे यांनी काल रात्री उशिरा शरद पवारांची भेट घेतली असं कळतं आणि या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। घडामोडींनाही वेग आलाय। मंगळवारी सकाळीच राष्ट्रवादीच्या पत्रात नाव नव्हतं, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं, तशी शक्यता वर्तवली जात होती। अशातच तटकरे थेट शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आणि चर्चांना एकच उधाण आलं। आता तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय, माझी पवारांसोबतची भेट ही सदिच्छा भेट होती, त्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय। तर शरद पवारांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट होती असंही त्यांनी नमूद केलं आणि भेटीचा कोणताही अर्थ काढू नये असंही तटकरे म्हणतायत। दरम्यान दादांच्या नेतृत्वामध्ये एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि वादानंतर आता आम्ही वहिनींच्या नेतृत्वात एनडीए मजबूत करण्याचाही प्रयत्न करतोय असं तटकरेंनी नमूद केलंय। साहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत। आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलं।
त्यामुळे तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे. तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं. कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचं नाही. आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आजही बहिणींच्या नेतृत्वाखाली एनडीए मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण निश्चितपणाने करतो आहोत. राज्यात देवेंद्रजी, एकनाथराव, आदरणीय सुनीताराव बहिणी यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार लोकाभिमुख कामं करत आहे. त्यामुळे त्याला बळकटी आणणं आम्हा सर्वांचं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतो आहोत. साहेबांची भेट सदिच्छा भेट होती. तब्येतीची विचारपूस होती. सद्यस्थितीत काय चालू असेल नसेल त्याचा काही भेटीशी, साहेबांच्या काल सदिच्छा भेटीशी दुरान्वय संबंध नाही. आमच्या भेटीमध्ये अजिबात चर्चा झाली नाही. प्रदीर्घ कालावधीची जर भेट झाली त्याच्यामुळे तब्येत आणि इतर गोष्टीवरतीच त्या ठिकाणी 5-10 मिनटं बोलता आलं. यापेक्षा त्याच्यातला कुठलाही अनवर्थ नाही. मी वारंवार कालपासून ही बाब स्पष्ट केली की आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीए मजबूत करण्याचं आमचं काम वहिनीच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते अव्याहतपणाने पुढे त्याच ताकदीने सुरू राहील. साहेब अशी व्यक्तिमत्व आहे की सामान्य व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापर्यंत भेटत असतात. विषयच माहीत नसेल, आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुनं कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा. त्यामुळे हे राजकारणाचा भाग होता का प्रेमाचा भाग होता, आदराचा भाग होता, पण साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जो कोणी माणूस तिथं जाऊन साहेबांना भेटेल त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू. पवार साहेब हे ह्या राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. वयाची या 85-86व्या वर्षी सुद्धा रस्त्यावर उतरून ते जनतेसाठी कामं करत असतात. आणि असा नेता जर काही आजारपणाशी झुंज देत असेल तर अशा वेळेस महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. त्यांना भेटायला जाणं, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं. सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांची विचारपूस करायला, कारण त्यांच्याच पक्षामध्ये ते होते, त्यामुळे करायला गेलं तर काही वावगं काही नाही. उद्या भविष्यामध्ये आम्हालाही जर काही अशी माहिती कळली तर आम्ही पवार साहेबांना भेटायला जातो. त्यामुळे मला असं त्या भेटीमध्ये राजकारण आहे असं वाटत.